त्या विभागामध्ये जबरदस्त घोडदौड करतात आहे. एक विनंती फक्त माननीय मंत्री महोदयांना आहे, संगणकांच्या विषयामध्ये आपण कमीत कमी मिनिमम लेवलला ज्यांना एजन्सी दिली त्यांना तर नक्की आग्रह करू शकतो की तुम्ही याच्यामध्ये वाढ करा म्हणून. सरकार म्हणून जर आपण याच्यात आग्रह करू शकलो तर त्यांच्या मानधनात वाढ होईल. आणि बरोबरीने मला एक छोटा प्रश्न या निमित्ताने मंत्री महोदय तुम्हाला विचारायचा आहे की मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर आपण प्रशासक करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला, पण मुंबई उच्च न्यायालयाच्या 18 मार्चच्या आदेशात नवीन धोरणात्मक निर्णयामुळे याला स्थगिती आलेली आहे. सभापती महोदय, 10 फेब्रुवारी 2025च्या पूर्वी मंजूर व पूर्ण झालेल्या विकास कामांचे देयक अजूनही प्रलंबित आहे. तर मला विनंती अशी करायची आहे की ते जर आपण क्लिअर करू शकलो तर गावाचा गावगाडा नीट समोर चालेल. तर यात आपण काही करू शकतो का? आपण सन्माननीय सदस्य महोदयांनी जो विषय या ठिकाणी उपस्थित भारती साहेबांनी, भारती साहेब आपणच याच्यामध्ये सरपंचाला प्रशासक म्हणून नेमण्यासंदर्भातल्या आपली भूमिका होती. त्या अनुषंगाने शासनानं सरपंचाला प्रशासक म्हणून नेमलं. याच्यावर हायकोर्टाच्या काही ऑब्जेक्शन्स आहेत. या हायकोर्टाने रुटीनच्या गोष्टी म्हणजे कर्मचारी पगार आणि रुटीनच्या गोष्टी सोडल्या तर बाकी सगळ्या याच्यावर आर्थिक निर्बंध हायकोर्टाने आणलेले आहेत. या संदर्भात आम्ही हायकोर्टमध्ये ॲफिडेविट घातलेला आहे की जर सरपंचाला ते अधिकार नसले तर BDOला त्याचे अधिकार आपण देण्यात यावे अशी विनंती हायकोर्टाला केलेली आहे. माननीय हायकोर्टाने निर्णय घ्यावा असा आपले प्रयत्न आहेत आणि त्याचा मला वाटतं हायकोर्ट पॉझिटिव्ह राहील. लक्षवेधी क्रमांक